एक यशस्वी उद्योजक म्हणजे नेमकं काय असतं? यशस्वी उद्योजक याची जर कॉन्सेप्ट बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं यशस्वी उद्योजक त्याला म्हणूयात ज्याच्याकडे त्याचं पर्सनल लेवलला सॅटिस्फॅक्शन होईल एवढा त्याच्याकडे पैसा असायला हवा. सोबतच जो व्यक्ती असेल, जो यशस्वी उद्योजक आहे, तो जे काम करतोय त्यातनं त्याला सॅटिस्फॅक्शन मिळणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी होत असतील तर 100% तो एक यशस्वी उद्योजक आहे. तुम्हाला माहिती आहे आजकाल भरपूर मोठे मोठे स्टार्टअप होत आहेत, भरपूर मोठे मोठे बिझनेस उभे होत आहेत. पण प्रॉब्लेम काय होतोय, त्या सगळ्या स्टार्टअप मागे त्या सगळ्या लोकांना खूप जास्त स्ट्रगल करावं लागतोय. म्हणजे परिस्थिती अशी आहे, लोकांना आपल्याला वाटतं की अरे हा किती मोठा स्टार्टअप आहे, हा किती मोठा स्टार्टअप फाउंडर आहे. पण परिस्थितीमध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर प्रॉब्लेम कुठं होतोय की हे सगळेजण आहेत ते खूप जास्त स्ट्रगल करत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा खूप सारा वेळ असा त्या ठिकाणी घालत आहेत ज्या ठिकाणी स्वतःच्या लाईफमध्ये ते पूर्णपणे स्टक झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकजण त्याच ठिकाणी अशातलाही भाग नाही आहे. बरेचसे लोक त्या गोष्टीला एन्जॉय करत आहेत, पण बरेचसे लोक स्वतः अडकून गेलेत, बरोबर, स्वतःला अडकून दिले त्यामध्ये आणि त्या ठिकाणी ते काम करत बसले. म्हणजे त्यांना न करायची इच्छा आहे, त्यांना आता असं वाटतं की आपण हे सगळं सोडावं, पण तरी परिस्थिती काय होते, त्यांना अडकून ठेवले, त्यांना त्या बिझनेसमध्ये अडकून ठेवलं आणि त्यांना आता त्या गोष्टी सोडता सुद्धा येत नाही आहेत. त्यामुळे आपल्याला जर आपला एखादा नवीन बिझनेस चालू करायचा असेल आणि आपल्याला जर एक यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर आपल्याकडे नेहमी एक गोल असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण काय करणार आहोत, आपल्याला किती पैसा कमवायचा आहे आणि ज्या काही गोष्टी आपण करतोय त्यात आपल्याला आनंद मिळतोय का, आपलं सॅटिस्फॅक्शन होतं आहे का, ह्या गोष्टीसुद्धा चेक करणं खूप गरजेचं आहे. जर आपण यशस्वी उद्योजक याची व्यवस्थित कॉन्सेप्ट जर समजली ना तर मी तर म्हणतो की यशस्वी उद्योजक कोणाला म्हणता येईल की जो त्याला पाहिजे तेवढा पैसा कमवतोय, सोबतच तो जे काम करतोय त्यातसुद्धा तो सॅटिस्फॅक्शन घेतोय. ह्या दोन गोष्टी असतील ना, कामात सॅटिस्फॅक्शन आणि पैसा मिळतोय त्यात सॅटिस्फॅक्शन असेल ना, तर तो 100% यशस्वी उद्योजक आहे. यामध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये पर मंथ कमवत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा 1 करोड रुपये पर मंथ कमवत असाल तरी तुम्ही यशस्वी उद्योजकच आहात. फक्त महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला स्वतःला त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळणं गरजेचं आहे आणि जेवढा पैसा तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्या पैशांची तेवढा पैसा तुमच्या उद्योगामधनं येणं गरजेचं आहे. जर ह्या गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचा असेल तर तुमचा बिझनेस कसा असायला हवा, तुम्ही स्वतः त्या बिझनेसमध्ये असाल किंवा नसाल तरी तुमचा बिझनेस चालणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला काय, आपण एक छोटासा उद्योग चालू करतो, एखादा शॉप चालू करतो, तो सुद्धा एक उद्योग आहे, त्यामध्ये सुद्धा आपण उद्योजक आपल्या स्वतःला म्हणू शकतो. पण महत्त्वाचा हा भाग आहे की आपण जर 24 तास त्या शॉपवर बसून राहिलो आहे किंवा त्या ठिकाणी आपण काम करतोय तर तो यशस्वी उद्योजक म्हणता नाही येणार. कारण आपण आपल्या मानसिकतेवर कामच करत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण एक बिझनेस चालू केला आहे म्हणजे आपली सगळी इन्व्हॉल्वमेंट असायला हवी. आपण जर त्या ठिकाणी नसलो तर आपला बिझनेस कधीच चालणार नाही, ही आपली मानसिकता झाली आहे. पण आपण त्या ठिकाणी नसून सुद्धा आपला बिझनेस चालायला पाहिजे असा ज्यावेळेस बिझनेस तुम्ही उभा करणार त्यावेळेस खरं तुमचा बिझनेस असेल, त्यावेळेस खरं तुम्हाला यशस्वी उद्योजक म्हणून ओळखलं जाईल. त्यामुळे सुरुवातीला लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस बिझनेस करतो तर आपली स्वतःची इंटरफिअरन्स किंवा आपली स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे. पण जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाल त्या पद्धतीने तुम्ही टीम हायर करा, सोबतच लोकांना ते ट्रेन करा आणि लोकांकडनं ते काम करून घ्या. ह्या गोष्टी जर केल्यात ना तर 100% आपण आपला बिझनेस व्यवस्थित पद्धतीने यशस्वी लेवलला घेऊन जाऊ शकतो किंवा आपण आपल्या बिझनेसमधनं चांगला पैसासुद्धा कमवू शकतो. सोबतच आपल्या लोकांची मानसिकता काय की मला भेटतंय ना मी समाधानी आहे, मला 10,000 भेटत आहेत, 20,000 भेटत आहेत, माझ्या शॉपमधनं समाधानी आहे, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही विचार करा ते 10 आणि 20,000 जो तुम्ही बिझनेस चालू करताय, ज्यातनं तुम्ही 10-20,000 रुपये प्रॉफिटचा विचार करताय, उद्या उठून एक मोठा बिझनेस त्या ठिकाणी येईल, तुमचा कॉम्पिटिटर त्या ठिकाणी येईल आणि तुमच्या बिझनेसला काही सेकंदात संपवून टाकेल. मग तुमच्या डोक्यात हे असणं गरजेचं की आपल्याला ज्या परिस्थितीला आता लाईफ चेंज होते किंवा आपलं जे काही सर्कल चेंज होते, सोसायटी चेंज होते, बिझनेस मॉडेल चेंज होत आहेत, तर त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा काम करणं गरजेचं आहे. जर आपण त्या पद्धतीने काम नाही केलं तर आपण मार्केटमधनं बाहेर निघून जाऊ. आपल्याला स्वतःला आपण त्या ठिकाणी कधीच त्यांच्यासोबत कॉम्पीट करू शकणार नाही. त्यामुळे आपण एक छोटासा जरी बिझनेस चालू केला ना तरी हे आता जे काही नवीन मॉडेल आलं आहे डिजिटल मॉडेल, यामध्ये तुम्ही कसं ते इन्व्हॉल्व करू शकतात, कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करू शकतात, कशा पद्धतीने डिजिटल ब्रँडिंगचा वापर करून तुमच्या बिझनेसचा एक ब्रँड बनवू शकतात, जेणेकरून लोक तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या प्रोडक्टवर विश्वास ठेवतील. म्हणजे तुमच्या आजूबाजूला 100 जरी लोक आलीत ना तरी तुमचा ब्रँड हा बेस्ट आहे असं त्यांना दिसायला हवं, बरोबर. जसं तुम्ही बघतात पुण्यात चितळे,
चितळे आहेत, बरोबर. त्यानंतर तुम्ही असे बरेचसे, गोकुळचा जर दूध बघितलं तुम्ही गोकुळचं, तर गोकुळसुद्धा खूप बेस्ट आहे. लोकांना गोकुळच आवडतो. आम्ही स्वतःसुद्धा गोकुळ प्रेफर करतो. का करतो? तर त्यात क्वालिटी आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपली मेंटॅलिटी बनवणं गरजेची. त्यांचा जो काही ब्रँड आहे तो ब्रँड आपल्या नजरेत बसणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जर आपण काम केलं आपल्या बिझनेसवर, आपल्या ब्रँडवर, तर 100% आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. पण सगळ्यात अगोदर तर ब्रँडिंग कशी करायची, तर आज जर तुम्ही बघितलं तर डिजिटल ब्रँडिंग सगळ्यात सोपं आणि कमी पैशात तुम्ही करू शकतात अशी ब्रँडिंग आहे. यातून तुमचा जो काही बिझनेस आहे तो लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, बरोबर. आज जर तुम्ही बघितलं तर आज सगळे लोक डिजिटलचा वापर करताय आणि तुम्ही काय करताय, फक्त व्हिडिओ बघतायत, समजतायत की अरे असं होईल तसं होईल. तुम्ही विचारा, लोकांना विचारा की कशा पद्धतीने आम्ही आमचा बिझनेस ऑनलाईन घेऊन जाऊ शकतो आणि त्याची चांगली ब्रँडिंग करू शकतो. जर तुम्ही एक छोट्या सिटीमध्ये जरी असाल ना, तरी तुमच्या त्या सिटीमध्ये तुमचा ब्रँड, तुमचा जो काही प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिस असेल, ती लोकांच्या नजरेत जाणं गरजेचं आहे, लोकांना दिसणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपलं धकतंय, आपल्याला 10,000 रुपये मिळत आहेत प्रॉफिट, 20,000 रुपये मिळत आहेत, 30,000 रुपये प्रॉफिट मिळत आहे, हे फक्त थोडे दिवस, थोड्या दिवसानंतर तुमचा बिझनेस अस्तित्वातच राहणार नाही. का? तर तुम्ही जो बिझनेस करताय त्याच्यासाठी ऑलरेडी मार्केटमध्ये असे मोठे मोठे जे काही बिझनेस आहेत ते येत आहेत. जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट, हे लोक ऑनलाईन सगळं काही डिलिव्हर करत आहेत, सगळ्या काही गोष्टी देत आहेत. जर तुमचा ट्रॅव्हलचा बिझनेस असेल तर तुम्ही बघू शकतात ऑलरेडी ट्रॅव्हलमध्ये भरपूर लोक येऊन गेलेत, म्हणजे तुमचा ट्रॅव्हलचा बिझनेस आता कमी होणार आहे. मग तुम्ही विचार करा की आपण वेगळं काय करू शकतो. आपली स्वतःचं जर ब्रँड बनवायचं आहे, आपला बिझनेस ग्रो करायचा आहे, आपल्या बिझनेसमधनं जास्त पैसा कमवायचा आहे, तर आपल्याला डिजिटल ब्रँडिंगवर फोकस करावं लागेल, डिजिटल मार्केटिंगवर फोकस करावं लागेल. आणि जे हे चेंज होतं आहे ना, जे वर्ल्ड चेंज होतं आहे ना, त्या वर्ल्ड चेंजनुसार आपल्याला सुद्धा त्यामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला या गोष्टी समजणार नाही आहेत, पण तुम्ही शिकू शकतात. त्याचे लर्निंग्स घेऊन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या, ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस हा ग्रो होईल. ऑटोमॅटिकली तुमच्या बिझनेसमधनं तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकतात, तुमची चांगली ब्रँडिंग होईल आणि सोबतच तुम्हाला स्वतःला सुद्धा त्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळेल. रोजच्या स्ट्रगल लाईफपेक्षा हे बेटर ऑप्शन आहे. जर आजच तुम्ही स्वतःला त्यामध्ये घेऊन गेलात, डिजिटलमध्ये घेऊन गेलात, तुमच्या बिझनेसला, तुमच्या सर्व्हिस प्रोडक्टला जर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही मॅनेज केलं आणि लोकांच्या नजरेत पोहोचवलं, लोकांमध्ये आयडेंटिटी बनवली, तर 100% तुमचा बिझनेस लॉंग टर्मपर्यंत चालत राहील. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर एक यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या बिझनेसचं मॉडेलिंग चेंज करावं लागेल, फ्रेमवर्क चेंज करावं लागेल आणि ह्या डिजिटल मॉडेलमध्ये कशा पद्धतीने तुमचा बिझनेस बसतो याकडे तुम्हाला फोकस करावा लागेल. आता हे डिजिटल मॉडेलमध्ये तुम्ही कशा पद्धतीने बसू शकतात याचा आपण पुढचा व्हिडिओ आणूयात. पण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनेलवर भरपूर व्हिडिओज आलेले आहेत, ते सुद्धा बघायला विसरायचं नाही. आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरायचं नाही. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथंच संपवूयात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.